Good morning. Good morning, everyone. And today we are going to start new point: speed and velocity. स्पीड म्हणजे काय? स्पीडला आपण इकडं चाल असं म्हणतो, मराठी चाल, आणि याला आपण म्हणतो वेग. Lastly, we have seen the distance and displacement just like speed and velocity. Unit of distance and displacement. Unit of distance and displacement is same. Unit of distance and displacement is same. मग काय आहे युनिट? डिस्टन्स युनिट एमकेएस मध्ये आहे, मीटर, याचं पण एमकेएस मध्ये आहे मीटर, आणि सीजीएस मध्ये आहे सेंटीमीटर, आणि याचंही सीजीएस मध्ये आहे सेंटीमीटर. म्हणजे दोघांचेही युनिट डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांचे युनिट सेम आहेत. ही जशी कन्सेप्ट आहे अगदी तशाच प्रकारची नवीन कन्सेप्ट आहे स्पीड अँड वेलॉसिटी. मग स्पीड, दिस कन्सेप्ट इज रिलेटेड टू डिस्टन्स. स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स and velocity is related to the displacement. असं आपण ऍक्च्युअल डेफिनेशन बघणार आहोत. याच्याबद्दल काही शंकाच नाही. ऍक्च्युअल डेफिनेशन काय आहे याच्याबद्दल आपल्याला माहितीच आहे. आता स्पीडची डेफिनेशन काय आहे? द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, डेफिनेशन आपण लिहू स्पीडची. स्पीड त्याची डेफिनेशन, a distance traveled or distance traveled by body or object in unit time is called speed. एखादी बॉडी किंवा एखादा ऑब्जेक्ट एका पर्टिक्युलर टाइम मध्ये, युनिट टाइम मध्ये जर पर्टिक्युलर डिस्टन्स कव्हर करत असेल तर त्याला आपण स्पीड असं म्हणतो. मग फॉर्म्युला काय येतो? स्पीड इज इक्वल टू total distance traveled by total distance traveled by object or body divided by total time taken. It is a formula of speed. लक्षात आलं? म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा वेळ आणि त्या ऑब्जेक्टनी कव्हर केलेलं इनिशियल पासून फायनल पर्यंतचं डिस्टन्स, त्याला काय म्हणायचं? स्पीड. मग डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल साठी काय आहे फॉर्म्युला? डिस्टन्स ट्रॅव्हल साठी फॉर्म्युला आहे, आता डिस्टन्स म्हणजे काय? ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट. क्लियर? आता डिस्टन्स ट्रॅव्हल्ड केलेला आहे, मग तो डिस्टन्स आपण एमकेएस मध्ये बघा, तिकडे डिस्टन्सचं युनिट लिहिलेलं आहे मीटर आणि सीजीएस चं युनिट लिहिलेलं आहे सेंटीमीटर. तर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट और बॉडी, तर डिस्टन्स युनिट येतं या ठिकाणी मीटर. टोटल टाइम टेकन, किती वेळ लागला, हे जर आपण सेकंड मध्ये घेतलं तर सेकंद. युनिट ऑफ स्पीड इज इक्वल टू मीटर पर सेकंद. याला आपण असं पण लिहितो, और मीटर पर सेकंद
इवन याला असं पण लिहितो मीटर पर सेकंड. क्लिअर. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल याच्या डोक्यावरती -1 का. अहो हा डिनॉमिनेटरला आहे, याच्या डोक्यावरती सध्या 1 आहे. काहीच नाही म्हणजे काय असतं, 1 असतं. इंडायसिस त्याचा 1 असतो. हा जेव्हा वरती नेला जातो, न्यूमरेटरला नेला जातो, तेव्हा तो प्लसचा मायनस होतो. म्हणून त्याला म्हणत असताना पण ऍज इट इज मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड, ऑल आर सेम. मग आता आपल्याला याचं सीजीएस मध्ये इट इज अ एमकेएस युनिट, त्यालाच आपण एसआय म्हणतो, एमकेएस युनिट. सीजीएस मध्ये हे युनिट कसं कन्वर्ट होतं, मीटरचं होईल सेंटीमीटर, सेकंदला राहील सेकंदच, म्हणजे इथं येईल सेंटीमीटर पर सेकंद, और या ठिकाणी और इथं आला सेंटीमीटर पर सेकंद, सेंटीमीटर पर सेकंद. आणि हे झालं सीजीएस युनिट. एकच युनिट झालं सीजीएस युनिट. क्लिअर. स्पीड इज अ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी युनिट टाइम कसा असू शकतो, युनिट टाइम इकडे लिहितो पहा. युनिट टाइम काय काय असू शकतो, युनिट टाइम काय असू शकतो, सेकंद असू शकतो, मिनिट असू शकतो, आवर्स असू शकतो, डेज असू शकतो, वीक असू शकतो. आणि जास्तच लॉंग असेल, युनिट टाइम इज लॉंग, हे शॉर्ट झालं, शॉर्ट युनिट टाइम. युनिट टाइम इज लॉंग, त्यावेळेस काय असू शकतो, इयर असू शकतो, मंथ असू शकतो, इयर असू शकतो, काही असू शकतो. म्हणजे जास्तीत जास्त असेल तर टोटल टाइम म्हणजे एखादी प्लॅनेट, एखादा सॅटेलाइट इयर, मंथ असा काही प्रवास करत असतो, तर त्यानुसार हा स्पीड झाला. स्पीडचं युनिट आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे मीटर पर सेकंद. कसं कॅल्क्युलेट केलंय, डेफिनेशन ऑफ स्पीड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बॉडी किंवा ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड स्पीड. क्लिअर. इज कॉल्ड स्पीड. कळते का बघा, सगळ्या गोष्टी क्लिअर. स्पीडचा फॉर्म्युला एखाद्या ऑब्जेक्टला प्रवास करण्यासाठी एखादा ऑब्जेक्ट प्रवास करत असताना त्यांनी कव्हर केलेलं डिस्टन्स किंवा त्यांनी प्रवास केलेलं डिस्टन्स, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट किंवा बॉडी, आणि ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी लागणारा वेळ, टोटल टाइम टेक. दोन गोष्टी क्लिअर. मग त्यानुसार डिस्टन्स युनिट काय मीटर, टाइम्स युनिट काय सेकंद. मीटर पर सेकंद हे असं पण लिहू शकता, याला असं लिहू शकता, याला असं पण लिहू शकता. हे एमकेएस युनिट आहे. आणि स्पीड हे सेंटीमीटर, हे सीजीएस युनिट आहे. मीटरच्या ऐवजी आपण सेंटीमीटर वापरलं, सेंटीमीटर पर सेकंद. त्याला डायरेक्टली एस लिहिलं तरी काही हरकत नाही, मी शॉर्टकट मध्ये एससीसी लिहिलेलं आहे, असं काही हरकत नाही. सेंटीमीटर पर सेकंद इव्हन असं सुद्धा लिहू शकता, दॅट इज अ सीजीएस युनिट. आता हा जो युनिट टाइम आहे तर तो जर शॉर्ट असेल तर सेकंद, मिनिट, आवर्स, त्याचबरोबर डेज, जास्त असेल तर मंथ, इयर अशा प्रकारे असू शकतो. क्लिअर. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे वेलॉसिटी. वेलॉसिटी कशाशी रिलेटेड आहे, डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड. आता मग इथं काही याच्यामध्ये फॉर्म्युला चेंज होईल थोडासा. The displacement that occurs of a body, displacement याच्यामध्ये चेंज काय होईल, डिस्प्लेसमेंट इथं लिहितो, त्याला आपण वेलॉसिटी करू. वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, बघा फरक काय आहे. डिस्प्लेसमेंट that occur by body or object in unit time. एखादी बॉडी किंवा एखादा ऑब्जेक्ट मध्ये डिस्प्लेसमेंट पाहायला मिळतं विथ अ युनिट टाइम इज कॉल्ड वेलॉसिटी. मग आता इथं पुन्हा कन्सेप्ट तोच आला. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ वेलॉसिटी. वेलॉसिटीला v ने रिप्रेझेंट केलं जातं. वेलॉसिटीला v
v ने रिप्रेझेंट केलं जातं. मग डिस्प्लेसमेंट या ठिकाणी डिस्टन्स होता, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. आता डिस्प्लेसमेंट ऍक्च्युअली शॉर्टेस्ट पाथ आहे, बरोबर ना. डिस्प्लेसमेंट कसं आहे, शॉर्टेस्ट पाथ कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट. हा कोण आहे, डिस्प्लेसमेंट. मग व्हेलॉसिटी काय, डिस्प्लेसमेंट इज ऑकर, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादी बॉडीने जर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी डिस्प्लेस झाली असेल तर डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स. मग इथं काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ती बॉडी किती डिस्प्लेस झालेली आहे आणि डिस्प्लेस होण्यासाठी लागणारा वेळ. आता इथं पहा, मी डिस्टन्सचं युनिट लिहिलेलं आहे मीटर आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट पण लिहिलेलं आहे मीटर. या ठिकाणी आपण त्याचं युनिट लिहू, डिस्प्लेसमेंटचं युनिट आहे मीटर, टाइमचं युनिट आहे सेकंद. याला आपण असं पण लिहितो मीटर पर सेकंद, इवन मीटर याला आणखीन असंही लिहितो ऑर मध्ये मीटर पर सेकंद. हे सगळे युनिट झाले, या क्वांटिटीज आहेत, या फिजिकल क्वांटिटी आहेत. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या फिजिकल क्वांटिटीज आहेत आणि टाइम, युनिट टाइम आहे सेम आहे. इकडे जसा टाइम वाढतो तसा इकडे टाइम वाढणार आहे, फक्त दोघांमध्ये. आता याच्यामध्ये आणखी एक छोटासा कन्सेप्ट बघायचा आहे, नेमका कन्सेप्ट काय आहे याच्यामध्ये, छोटासा एक कन्सेप्ट पाहायचा आहे. तो कन्सेप्ट नेमका काय आहे ते पहा. डिस्प्लेसमेंट and distance both are same. कधी पण distance and displacement both are same. कधी, if both are travel in a straight line. Both are travel in a straight line, that time distance is equal to displacement. आणि distance is equal to जेव्हा displacement असतो त्याच वेळेस स्पीड इज इक्वल टू वेलोसिटी असतो. See here, see the point. If a body which is a travel in a straight line or an object which is a travel in a straight line, एक ऑब्जेक्ट आहे पहा, हा ऑब्जेक्ट इथून ट्रॅव्हल करायला लागला स्ट्रेट लाईन मध्ये. So what is the distance and what is the displacement? In that case, distance is equal to displacement. In that case, distance is equal to displacement. If it is a distance is equal to displacement, that time speed is equal to velocity. That time speed is equal to velocity. But in which case, if the object it is a travel in a straight line. जेव्हा एखादी बॉडी स्ट्रेट लाईन मध्ये प्रवास करत असेल, स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल्स करत असेल, तर त्यावेळेस डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे सेम असतं. जेव्हा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम असतं त्याच वेळेस स्पीड म्हणजेच वेलोसिटी असते किंवा वेलोसिटी म्हणजेच स्पीड असतो. क्लियर? अदरवाइज जर हा डिस्टन्स आणि म्हणजे एखादी बॉडी स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल्स करत नसेल तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या दोनही कन्सेप्ट कम्प्लिटली डिफरंट आहेत. मग त्याच्याशी रिलेटेड काही याच्या अगोदर आपण जेव्हा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये पाहिलं त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल आपण घेऊयात. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट किती येते ते पहा. थोडंसं काळजीपूर्वक ऑब्झर्व करा. आठवतंय का बघा, एक घर होतं, या घरामध्ये प्रशांत आणि शीतल राहत. हे दोघ जण राहत होते. शीतलची मैत्रीण आहे संगीता, संगीताचं घर आहे या ठिकाणी, संगीताचं घर हे लिहितो मी या ठिकाणी. आणि या दोघांमधला डिस्टन्स आहे, संगीताच्या घरामधला डिस्टन्स किती आहे पहा, 500 मीटर आहे. इथून एवढा डिस्टन्स आहे 500 मीटर. आणि संगीताच्या घरापासून शाळा आहे, तर या ठिकाणी स्कूल आहे,
या ठिकाणचा डिस्टन्स आहे 1200 मीटर, 1200 मीटर. आणि प्रशांतचं इथं पासून डिस्टन्स आहे 1300 मीटर. बरोबर आहे का पहा, 1300 मीटर. आता आपल्याला याच्याशी रिलेटेड थोडंसं कन्सिडरेशन करायचं आहे. शीतल संगीताच्या घरी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ आहे 5 मिनिट. इथून इथपर्यंत पोहोचण्यासाठी लागतो 5 मिनिट वेळ. त्याचबरोबर संगीताच्या घरून शाळेत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ आहे 24 मिनिट. 24 मिनिट. आणि त्याचबरोबर शीतलला डायरेक्ट इथून इथं जाण्यासाठी लागणारा वेळ आहे, टोटल टाइम टेकन, टोटल डिस्टन्स बाय टोटल टाइम किती आहे माहिती आहे. तर शीतल जर डायरेक्ट गेली, म्हणजे जसं प्रशांत जाणार आहे तशा प्रकारे जर शीतल डायरेक्ट गेली, समजा तिच्या मैत्रिणीसोबत भांडण झालं आणि शीतल जर डायरेक्ट गेली, तर शीतलला डायरेक्ट जाण्यासाठी वेळ किती लागतो आहे याचं जर कॅल्क्युलेशन केलं, डायरेक्ट जाण्यासाठी वेळ सुद्धा 29 मिनिट जर लागत असतील, तर या ठिकाणी आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या ठिकाणचं कॅल्क्युलेट करणार आहोत. मग पहिल्यांदा शीतलचं हे काय स्ट्रेट लाईन आहे. या ठिकाणी शीतल पासून संगीताच्या घरापर्यंतचं जे डिस्टन्स आहे स्ट्रेट लाईन आहे. म्हणजे या ठिकाणी डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट आर सेम. दॅट मीन्स वेलॉसिटी ऑफ शीतल अँड वेलॉसिटी ऑफ speed of Shital are same. So formula is, because Shital is a travels in a straight line, formula of speed is equal to distance traveled by Shital, distance traveled by Shital upon time taken. So how much distance traveled by Shital up to Sangeeta's home. फक्त संगीताच्या घरापर्यंत डिस्टन्स जर काढायचं झालं तर ते आहे 500. किती मिनिटात कापते? 5 मिनिटात. आन्सर किती येतं? 5 × 5. या ठिकाणी किती आलं? 100 मीटर पर मिनिट आलं. 100 मीटर पर मिनिट आला. क्लियर? आता या ठिकाणी हा जो स्पीड आहे, स्पीड इज इक्वल टू, याला आपण काय म्हणतो पहा, या ठिकाणी स्पीड ऑफ कोणाचा? शीतलचा. स्पीड ऑफ शीतल इज इक्वल टू वेलॉसिटी ऑफ शीतल. त्यालाच आपण वेलॉसिटी असं म्हणतो. शीतलचा जो स्पीड आहे त्यालाच आपण वेलॉसिटी का म्हणतो? कारण डिस्टन्स हे स्ट्रेट लाईन मध्ये आहे. डिस्टन्स कसा आहे? स्ट्रेट लाईन मध्ये. दुसरा स्पीड आपण काढायचा आहे कोणाचा? शीतलचा दुसरा स्पीड. कुठपासून? संगीताच्या घरापासून शाळेत जाईपर्यंतचा. स्पीड इज इक्वल टू, फॉर्म्युला पुन्हा तोच, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय शीतल फ्रॉम, कुठून? फ्रॉम संगीताज होम टू स्कूल. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय शीतल फ्रॉम, कुठून कुठे? फ्रॉम संगीताज हाऊस, संगीताज हाऊस टू स्कूल, डिवाइडेड बाय टोटल टाइम टेकन. दॅट मीन्स टाइम टेकन इथपर्यंत पोहोचला. तिथून तिथपर्यंत जाण्यासाठी किती लागला? इथून तिथपर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागला पहा. सो स्पीड इज इक्वल टू, याही ठिकाणी डिस्टन्स कसा आहे? स्ट्रेट आहे. स्पीड इज इक्वल टू किती आहे? 1200 म्हणजे 1200 मिनिट, सॉरी मीटर, डिवाइडेड बाय हाऊ मच टाइम इज हियर? 24 मिनिट. इथं 12 1 जा 12, 12 2 जा 40. दॅट मीन्स 100 डिवाइडेड बाय 2, दॅट इज इक्वल्स टू 50 मीटर पर मिनिट. स्पीड कुणाचा? संगीताचा
इवन शीतलचा, कारण दोन्ही सोबत चालले तिच्यावर, दोघींपैकी कोणाचंही तुम्ही कन्सिडर करू शकता, कारण इथपर्यंत शीतल एकटी आहे, इथून शीतल आणि संगीता सोबत आहेत, म्हणजे संगीताचा स्पीड किंवा शीतलचा स्पीड, इवन संगीताचा वेलॉसिटी किंवा शीतलचा वेलॉसिटी हा सेम आहे, कारण या ठिकाणचा डिस्टन्स सुद्धा कसा आहे, स्ट्रेट लाईन मध्ये आहे. क्लियर? या ठिकाणचा डिस्टन्स सुद्धा स्ट्रेट लाईन मध्ये आहे. पण मग आता आपल्याला दुसरा कन्सेप्ट दुसऱ्या बाजूने मांडायचा आहे. जेव्हा शीतल स्वतःच्या घरून निघून संगीताच्या घरी जाते आणि संगीताच्या घरून शाळेत जाण्यासाठी आता पुन्हा त्या ठिकाणचा स्पीड काय येतो पहा. स्पीड इज इक्वल टू, आता फॉर्म्युला मात्र लिहित नाही, स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड कोण बाय शीतल. पहिल्यांदा 500 मीटर प्लस त्याच्यानंतर आहे 1200 मीटर डिवायडेड बाय पहिला टायमिंग होता 5 मिनिट प्लस नंतर होता 24 मिनिट, या ठिकाणी आले 700 मीटर अपॉन 29 आणि या ठिकाणी आन्सर आलं, या ठिकाणी आन्सर येतो आहे पहा, आन्सर आहे 58.6 मीटर पर मिनिट. हा झाला स्पीड, कारण का हे याही ठिकाणी ऍक्च्युअल पाथ किंवा ऍक्च्युअल पाथ कवर्ड बाय ऑब्जेक्ट, हा ऍक्च्युअल पाथ शीतलने कव्हर केला ऍक्च्युअल पाथ आहे. जर समजा शीतल या मार्गाने गेली तर आता या ठिकाणी काय होईल, हा होईल डिस्प्लेसमेंट, बिकॉज इट इज द शॉर्टेस्ट पाथ. आणि मग फॉर्म्युला डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला म्हणजेच काय पाहावं लागेल, velocity is equal to displacement upon time. डिस्प्लेसमेंट आहे किती, हे डिस्प्लेसमेंट आहे कारण हा ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय बॉडी, therefore that is called as distance, and it is the shortest path covered by body, that is called displacement. So displacement is 1300 upon same time 29 minutes. So displacement, that means velocity is equal to 44.83 meter per minute. So it is a calculation. आता थोडंसं काळजीपूर्वक पहा, या ठिकाणी स्पीड आणि वेलॉसिटी सेम, याही ठिकाणी स्पीड आणि वेलॉसिटी सेम, पण या ठिकाणी स्पीड आणि वेलॉसिटी पहा, या ठिकाणचा स्पीड आहे 58.6 आणि वेलॉसिटी आहे 44.83. कारण का या ठिकाणी डिस्प्लेसमेंट हा शॉर्टेस्ट पाथ आहे, तर डिस्टन्स हा लॉंगेस्ट पाथ आहे किंवा ऍक्च्युअल पाथ आहे, म्हणजे वेलॉसिटी आणि स्पीड मध्ये अशा प्रकारचा डिफरन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला येतो. आय होप अशी अपेक्षा आपल्याला ठेवायला काही हरकत नाही. हा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल बाय कॅल्क्युलेशननी. नसेल तर पुढच्या लेक्चरला मी परत एक वेळेस रिवाइज करतोच इन शॉर्ट मध्ये. तोपर्यंत आज आपण इथेच थांबूयात. दिलेल्या सर्व कन्सेप्ट सिस्टमॅटिकली जसं तुम्ही व्हिडिओ पाहत असताना ज्या ठिकाणी तुम्हाला ज्या गोष्टी गरजेच्या वाटतात, बेसिकली तुम्ही सगळ्या गोष्टी वहीत लिहिल्या तरी काही हरकत नाही. जसा व्हिडिओ सुरू होतो जिथपर्यंत तुम्हाला ज्या गोष्टी समजलेल्या आहेत त्या गोष्टी तो व्हिडिओ पॉज करायचा आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की कुठून काय चाललंय. ह्या सगळ्या गोष्टी व्हिडिओ जिथपर्यंत झाले तुम्हाला ते पॉईंट लिहायचे तर तो व्हिडिओ त्या ठिकाणी पॉज करायचा, तो लिहून घ्यायचा, मग पुढे चालायचं, पुन्हा पॉज करायचा, मग पुढे चालायचं. त्यामुळे तुम्हाला सगळ्या कन्सेप्टची लिंक लागण्यास मदत होईल. अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आय थिंक समजतील अशी मी अपेक्षा ठेवतो आणि या व्हिडिओमध्ये आपण आज इथेच थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.